हॅलो फ्रेंड्स, मी राजेंद्र पवार आणि ही सुरेखा। आज आम्ही जाणार आहोत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील गोंदेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी। चला तर बघूया कसं आहे हे गोंदेश्वर मंदिर। फ्रेंड्स, आपण जात आहोत नाशिक मार्गे। नाशिक पासून गोंदेश्वर मंदिर 30 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच मुंबई किंवा पुण्यावरून येत असाल तर ते अंतर सारखेच म्हणजेच 184 ते 185 किलोमीटर आहे। नाशिक ते गोंदेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपणास बसेस तसेच प्रायव्हेट व्हेकलही नाशिकवरून अवेलेबल आहेत। फायनली आपण पोहोचलो आहोत सिन्नर मध्ये आणि हे आहे सिन्नरचे बस स्टँड। गोंदेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी बस स्टँडच्या बाहेरूनच आपणास सिटी लिंक बस तसेच ऑटो रिक्षा पण अवेलेबल आहे। आपण बघू शकता अजूनही सिन्नर गावात तुम्हाला जुन्या पद्धतीची घरे दिसतील। गावातील रस्त्याने आपण बाहेर जात आहोत आणि इथे आपणास छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू पण लागतो। फ्रेंड्स, आपण आलो आहोत कमानीमधून बाहेर आणि समोरच एक डावीकडे रस्ता जातो आणि हाच डावीकडे जाणारा रस्ता गोंदेश्वर मंदिराकडे जातो। समोर तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही स्टॅच्यू लागतो। तसेच थोडे पुढे जाताच कृषी उत्पन्न बाजार समिती पण लागते आणि आणखी थोडे पुढे येताच रस्त्याच्या डाव्या साईडला सिन्नरचे तहसील कार्यालय पण लागेल। तहसील कार्यालयापासून पुढेच एक कमान लागते जी आपणास आता दिसत आहे। त्या कमानीमधून आत जाताच मंदिर लागते, पण येथे रस्त्याचे काम चालू असल्याने आपणास पुढील रस्त्याने आत जावे लागेल। इथून डावीकडे वळल्यानंतर हा रस्ता डावीकडे गोंदेश्वर मंदिराकडे जातो। मित्रांनो, आपण आलो आहोत गोंदेश्वर मंदिराजवळ। समोरच तुम्हाला पार्किंग दिसेल। तसेच मंदिराच्या उजव्या बाजूला एक बोर्ड आहे, त्यावर मेन्शन आहे की कॅमेरा नॉट अलाउड, पण तुम्ही येथे मोबाईल मध्ये शूटिंग करू शकता। आई शपथ, कसलं भारी मंदिर आहे हे। मंदिराबद्दल माहिती असलेला एक फलक पण येथे आतमध्ये आपणास बघावयास मिळेल। अतिशय सुंदर असे हे मंदिर आहे। भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून दिनांक 4 मार्च इसवी सन 1909 रोजी घोषित केले आहे। हेमाडपंथी बांधकामातील शैलीचा उत्तम नमुना म्हणजेच गोंदेश्वर मंदिर। मंदिर साधारणतः 12व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद यांनी बांधलेले आहे। हे मंदिर 125 फूट बाय 95 फूट आहे। 5 मुख्य मंदिरांचा समूह असल्याने या मंदिराला शिव पंचायतन म्हटले जाते। चला तर मंदिरात जाऊया। गोंदेश्वराचे मुख्य मंदिर मध्यावर असून सभोवताली 4 मंदिरे आहेत। त्यात पार्वती, गणपती, सूर्यदेव, विष्णुदेव यांची मंदिरे आहेत। मुख्य मंदिराच्या समोरच नंदी मंडप आहे। त्याच्या बाजूला खाली एक शिवपिंड पण आहे।
मंदिराला सभामंडप व गाभारा पण आहे. सभामंडपातील खांब हे नक्षीने कोरलेले असून त्यावर आपणास देवदेवता तसेच अप्सरा व रामायणातील काही प्रसंग कोरलेले दिसतात. आपण आतमध्ये बघू शकता अतिशय सुंदर असे नक्षीकाम केलेले आढळते. गर्भगृहात प्रवेश करताच गर्भगृहात रेखीव अशी शिवपिंड आहे. अतिशय सुंदर अशी ही शिवपिंड आहे, तुम्ही बघू शकता. साधारणतः 12व्या शतकात बांधलेले हे मंदिर स्थापत्यकलेचा एक उत्तम उदाहरण आहे. दक्षिण पठारावरील बांधलेली ही मंदिरे ही साधारणतः काळ्या पाषाणातील असतात. पण आपण बघू शकतात या मंदिराचे एक आश्चर्य आहे. हे मंदिर गुलाबी व्हेस्क्युलर खडकांपासून बनवलेले आहे. त्यामुळे या मंदिराला नैसर्गिक असा एक गुलाबी रंग प्राप्त झालेला आहे. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र असे जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते. तेथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले दिसते. आपण बघितले असेल बऱ्याच मंदिरात आपल्याला गायीचे तोंड म्हणजेच गोमुख शिल्पित केलेले आढळते. पण या मंदिराचे हे एक आश्चर्य आहे, येथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले आहे. मंदिराच्या भिंतींवर आपणास ब्रह्मा, विष्णू, पार्वती, नरसिंह तसेच रामायणातील प्रसंग बघावयास मिळतील. संपूर्ण मंदिर हे हत्तीच्या पाठीवर उभे आहे असे आपणास दिसते. पंथी पौर्णिमा, महाशिवरात्री व श्रावणी सोमवार या दिवशी आपणास भाविकांची जास्त गर्दी बघावयास मिळते. मंदिराच्या प्रवेशद्वाराला लागूनच स्वर्गमंडप आहे. अतिशय सुंदर असा स्वर्गमंडप आहे. पण सध्या हे प्रवेशद्वार बंद आहे. येथून प्रवेश होताच आपणास समोर मुख्य मंदिर दिसते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असून दक्षिण आणि उत्तरेलाही प्रवेशद्वारे आहेत. आपण बघू शकता संपूर्ण मंदिराला दगडी तटबंदी आहे. तसेच समोर आपणास पिण्याचे पाण्याची व्यवस्था पण आहे. संपूर्ण परिसर हा बऱ्यापैकी मोठा आहे व येथे आपणास स्वच्छता पण दिसते. फ्रेंड्स, तुम्ही गोंदेश्वर मंदिराला भेट देणार असाल तर सोबत फूड नक्की कॅरी करा, कारण मंदिर परिसरात तसेच जवळपास फूड स्टॉल नाही आहे. गोंदेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो सिन्नरमधील महागणपतीला. सिन्नर तालुक्याचे वैभव असलेला महागणपती ही एक ऐतिहासिक धार्मिक वास्तू आहे. यातील महागणपतीची मूर्ती महाराष्ट्रातील नंबर 2ची सिमेंट कॉन्क्रीट असलेली मूर्ती आहे. ही मूर्ती सिन्नरचे वास्तुशिल्पकार रंगनाथ लोखंडे यांनी स्वखर्चातून 1947 साली साकारलेली आहे. महागणपतीला लागूनच भैरवनाथाचेही मंदिर आहे. भैरवनाथ मंदिराच्या बाहेरच आपणास जोगेश्वरी माता मंदिर तसेच शनेश्वर मंदिर पण आहे. आपलं चॅनेल राजरेखाज वर्ल्डला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.